हालेलुया। आपण प्रार्थना करूया। परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो। मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुझ्या वचनाचा द्वारे प्रत्येकाला साईन येशू ख्रिस्ताच्या नावात करतो। हालेलुया, 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 हालेलुया। आपण वचन घेणार आहोत की माणूस स्वभाव कसा आहे। कारण माणूस स्वभावामध्ये दोष, निंदा, नफरत, हेवा ही जास्त मनुष्याच्या मध्ये प्रेरणा करत असते। तर परमेश्वराने काही वचन पौलाद्वारे दिलेले आहेत आणि इर्म्याच्या द्वारे पण परमेश्वराने ही वचन दिलेली आहेत। तर इर्म्यामध्ये पहिल्यांदा अनुभव घेऊया आपण 18:1-23। इर्म्याला परमेश्वराने प्रेरणा दिली, शक्ती दिली, ज्ञान दिलं, बुद्धी दिलं। मी मनुष्य आहे आणि मनुष्याचं रूप म्हणून या पृथ्वीवर आले, ते म्हणजे आत्मेच्या द्वारे। प्रत्येक माणसामध्ये देवाचा आत्मा आहे आणि देवाने उत्पत्ती 27 त्याचं प्रतिरूप म्हणून प्रत्येक मनुष्य बनवला की देवाचं एक रूप आहे। देवाच्या इच्छेने आपल्या सर्व मानवाला वागायचं। तो पहिला प्रतिरूप देऊन या पृथ्वीवर आला, नंतर येशू ख्रिस्त जन्माच्या द्वारे आला, तो देव म्हणूनच आला मानवामध्ये। तर आज आपण मानवामध्ये विष, हेवा, नफरत, निंदा हे करत आहे। म्हणजे मध्ये 12-22 पासून वचन दिलेलं आहे, आपसा फूट पडलेलं राज्य वसाहत पडते, म्हणजे देवाचं राज्य त्या मनुष्यात प्रवास करत नाही। तर हे बरीचशी वचन अशा आपल्या जीवनासाठी आहेत। तर पहिल्यांदा सुरुवात केली की इर्म्याला काय सांगितलं, काय दाखवलं। इर्म्याला नेलं एक कुंभाराकडे आणि कुंभार आपलं मटकं तयार करतो। म्हणजे परमेश्वर मानवाला प्रत्येक मनुष्य देवाचा रूप आहे, तो मातीपासून बनवला, 2:7 पासून त्याच्यात आत्मा घातला। हालेलुया। तर या काही गोष्टी आणि हे शिक्षण आहे, हे आपल्या सगळ्यांना कळत। तर इर्म्याला परमेश्वर काय शिकवतो, काय सांगतो आणि काही गोष्टीचा अनुभव देतो। आज आपल्या प्रत्येकाला शैतान येऊन शिकवतो आणि हे शिकून लोकांमध्ये, वातावरणामध्ये बिघड केली। फक्त योहानमध्ये 1:29 वचनामध्ये योहानानेच येशूविषयी परिपूर्ण साक्षी दिलेली होती। योच तो जगाचे पाप दूर करण्यासाठी आलेला देवाचा एक पुत्र, म्हणजे उत्पत्ती 1 की त्याचं रूप म्हणून तो आला आणि तो पुत्र म्हणून बनला आणि तो स्वतः देव। म्हणजे आपल्याला सगळ्यांना योहान 10:35 दिले, तुम्ही सगळे देव आहेत। आणि कदाचित चुकून पाय लागला तर त्याला आपण प्रणाम करतो, तुम्ही सगळे देव आहेत। पण देवाला आपण आपल्या जीवनामध्ये जागा दिली नाही किंवा वेळ दिली। कारण खरेदीकरच पहिल्या पद्धत 3:16-17 6 मध्ये आपण बघतो 16 वचनामध्ये। हालेलुया। आपल्या दुसऱ्या पदनाम आपल्याला काही गोष्टी असं शिक्षण आहे आणि आपण 7:21-20 वचन मध्ये मौलाने विकत घेतलं, म्हणजे येशू ख्रिस्ताने स्वतः बलिदान दिलं की शैतानाला हरवलेलं। तर आपल्यामध्ये निंदा, नफरत, द्वेष, हेवा हा दुष्ट आहे। जर तुमच्यामध्ये दुसऱ्या 12 सांग, हा जर एक आत्मा बसलेला आहे, तो यो आत्मा तुम्हाला प्रत्येकाला सतावणार आहे, तुमचं चांगलं बघणार नाही, तो तुमचं नेहमी वाईट बघणार, कारण तो दुष्टाचा आत्मा आहे। तर आपण इर्म्याचं 18 पासून 23 वचनापर्यंत पुस्तकात वचन घेऊया। परमेश्वरापासून इर्म्याला जी वचन प्राप्त झाले, आता आपल्या सगळ्यांना ही वचन मिळालेली, परंतु वचन सांभाळणं आपल्या सगळ्यामध्ये नाही। काय सांगते
वचन सांभाळणं हे सगळ्यांमध्ये नाही. त्यासाठी उठ आणि कुंभाराच्या घरी जा. कुठे मटकी बनवतात ते कुंभार पाहिजे ना. आता हा स्टीलची भांडी आहे, बरोबर, अॅल्युमिनियमची भांडी आहे. त्या टायमाला मातीची भांडी, आता माणसं पण स्टील होती. अरणी परिस्थिती अशी झाली. मी तुला आपलं वचन आहे हे ऐकवलं. मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो कसे तो चाकावर काम करत होता. चाकावर त्यांनी मटकी बनवा लावलेली. कुंभार मातीचं पात्र घडवत होता. ती त्याच्या हातात असतानाच ते बिघडून गेली. आता तुम्ही विचार करा, आता आपण प्रार्थनेत आहे, बरोबर, आता तुम्ही आमच्या हातामध्ये आहे, बरोबर, तरी आपण बिघडतो, देवापासून दूर होतो आणि आपल्या भविष्यात आपण अनेक प्रकारच्या समस्या, दुःख, आपत्ती, निराशा उत्पन्न आणण्याची तयारी करत असतो. तसंच इर्मयाला हर एक गोष्टीविषयी परमेश्वराने शिकवलं. या कुंभाराकडे जा. अर्निया आता तुम्ही इकडे येतील तेव्हा तुम्हाला देवाचं ज्ञान, शिक्षण, मार्ग, अनुभव भेटायला सुरुवात होईल. पण दुसरा येईल आणि तुम्हाला इकडे देतात त्याविषयी भडकवणं, भोगणं, काही ना काही दोष, निंदा, नफरत करणं हे मनुष्याच्या पाठीशी निर्माण होते. येशूला सोडलं नाही तर तुम्हाला ना मला सोडणार नाही. लक्षात ठेवा. तर हे लक्ष आपल्याला सावध राहायचं आहे की आपल्याला देवापासून दूर करण्यासाठी अनेक लोक निर्माण होतील आणि त्याचा शेवट अंत जो आहे तो एकदम भयानक परिस्थितीचा आहे. त्यांना पाहिजे तसं त्यांनी दुसरं पात्र घडवलं. आता तुम्ही विचार करा, तुम्ही कार्य केलं नाही, तुम्ही सेवा केली नाही, तर देवाला माहिती आहे दुसरं करायला. तुमच्यावर गणितिकर 6 मध्ये देवाचा उपवास आपल्यावर. आपल्या प्रत्येकाला एक जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी जर पाळलं नाही त्याचा परिणाम आपल्या स्वतःलाच ते भोगावं लागणार. मग आपलं भविष्य शेवट काय होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन ते बोलते मला प्राप्त झाले. आता इर्मयाला देवाचं वचन प्राप्त झाले. आता तुम्ही विचार करा, तुम्हालाही वचन प्राप्त झाले. आता तुम्ही देवाजवळ येतात, आल्यानंतर देवाच्या वचनाच्या शिक्षणाच्या नियमानुसार चालायचं. आमच्या नियमानुसार नाही किंवा इतर लोक जे आहेत त्यांच्या नियमानुसार नाही. इथे जे वचन शिकवते त्याच नियमाने तुम्हाला चालायचं. आता कुंभार जो आहे तो मटकं घडवत होता, तो काहीतरी भविष्यात चांगलं करत होता. मग तो कसं घडवतो, बिघडलं तरी तो दुरुस्ती कसा करतो. मग तुम्हाला पण मी दुरुस्त करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी घडवतो. आता लूकमध्ये 19:10 मध्ये येशू ख्रिस्त काय मनुष्याच्या पुत्राला हरवलेल्या शोधाव्यास आला. सगळ्याला त्यांनी बदललं आणि शास्त्रीय पुरुष लोक त्याच्या पाठीमागे गेले. 1 ते 10 असलं तर 19 तर तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळेल. इम्पॉर्टंट वचनं अशीच असतात की तुमचं परिवर्तन होते तेव्हा तुम्हाला समजते हे सगळ्यात मजबूती मला परिवर्तन करणारं वचन आहे. मग ते वचन तुमच्या शरीराला दिव्यासारखं राहतं. जो पवित्र शास्त्र वाचतो ना ते आत्मपरीक्षण करतो त्यालाच फक्त याची अनुभव किंवा शिक्षण मिळते. नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही शून्य आहेत, तिकडेच राहतील, बाकी काही करायचं चालू. इस्रायलच्या घराण्या या कुंभाराप्रमाणे मला तुमचं पाहिजे ते करता येत नाही का.
लोक काय सांगते की तुम्ही बिघडले तर तुम्हाला पण मला दुरुस्त करता येत नाही का? तुम्ही नाही कार्य केलं तर मी दुसऱ्याला घडवायला तयार नाही का? हालेलुया. देवाचं काम आहे. तुम्ही न मी किती जरी आता मी नाही केलं तरी दुसरा फायदा होईल. कारण कार्य सोडल्यानंतर काय परिस्थिती ते म्हणजे 1:15 वचनामध्ये तसं सिस्टम बनवलेलं आहे. आणि त्यांनी अशासाठी बनवलेले आहे की तुमच्याद्वारे नाव नाही राहील अशी परिस्थिती. मग आपण विचार करणार मी असं कसं झालं, मी असं झालं नाही, हे असं केलं गेलं. आपली वेळ नाही. वेळेचा नेहमी सदुपयोग हमेशा करा. एकदा देवाने निवडल्यानंतर आपण देवाचं, नंतर आपलं या जगाचं जीवन आपलं नाही. किंवा 3:3 मध्ये इस्रायलच्या गुरुला सुद्धा परमेश्वराने हे शिक्षण दिलेलं होतं. आणि ते शिक्षण अशासाठी दिलेलं होतं की नवीन जन्म नसेल तर तुला माझ्या राज्यात प्रवेश नाही. आपलं हे पहिला जन्म कशामध्ये माहितीये? हे जगाच्या सगळ्या गोष्टींमध्ये, भवामध्ये, पापामध्ये, नाशामध्ये. फक्त हे शरीर आकारामध्ये बदललं पाहिजे. आध्यात्मिक जीवन नाकारामध्ये नाही. त्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या रोगराईचं चिन्ह उतरणार. हालेलुया. आपल्याला देव जे काही शिकवेल आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनाची घडण किंवा तयारी आपण करत असेल तर देवाचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उतरल्याशिवाय राहणार नाही. असं परमेश्वर म्हणतो. इस्रायलच्या घराण्यात बघा, कुंभाराच्या हातात माती असते तशी तुम्ही. इस्रायल लोकांना काय सांगितलं माहितीये त्यांनी की कुंभाराच्या हातामध्ये माती आहे तसं तुम्ही आहे. आपण देवाच्या हातात, तुम्ही माझ्या हातात नाहीये. तुम्हाला देवाच्या हातात आहे. तुम्हाला देवाच्या हातातच राहायचं. हालेलुया. मग तुम्हाला काय करायचं तो देव करेल. आम्हाला नाही काय करायचं. त्याच्यात आमचं लेणं देणं नाहीये. येशू ख्रिस्ताने जेव्हा योहान 17:6 परिचय दिला, जे लोक तुम्हाला जगात दिले त्याला मी तुझे नाव प्रकट केले, तुझे होते ते तू मला दिले. जेव्हा तुम्ही या प्रार्थनेने जीवन जगतात ना, जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला देवाची कृपा भेटते ना. मग तुम्ही कुठेतरी डगमळायला लागले तर त्यानंतर मार्गदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या हातातच ते सोडलं जाते. मग तुमची कर्म तुम्हाला ती भोगावी लागते. आता या कार्याची जबाबदारी जर मी घेतली असेल तर मला या कार्याची जबाबदारी नेहमी सांभाळायला लागते. भले कोणत्याही परिस्थितीमध्ये समस्या होती, दुःख येते, आपत्ती होते, संकट येते, त्रास होते, ते देवाचं आहे. देव बघेल. त्याच हेतूने मी सेवा करेल. मी माझं कार्य करेल. कारण देवाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. वेळ आपली नाही. वेळ सगळी देवाची आहे. आणि आताचा काळ असा सुरू झालाय, देव जर ज्या माणसाला संधी देतो आणि तो माणूस त्याचे 3:20 प्रमाणे जीवन जगतो, धार्मिक आपली धार्मिकता सोडून धर्म करू लागला, तो खात्रीने तो वाचायचा. हा परमेश्वराने शब्द दिला की देवाने लाखो लोकांतून आपली निवड केली. कशासाठी निवड केली? की आपण देवाबरोबर राहावं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आपलं भविष्य निर्माण करावं. हालेलुया. आपण वचनात राहावं, शिक्षणात राहावं, नियमात राहावं आणि दानामध्ये राहावं. आता देवाने जे बोललं ते होणार. एखादा राष्ट्र मी नष्ट करेन. हे बघ, देव जो आहे ना तो अशा पद्धतीने माणसाला मार्गदर्शन करते की त्यांनी देवाच्या मार्गावर चालवं, या जगाच्या मार्गावर. शरीर आपल्या अंगात आहे, बरोबर, एक ताकद आहे.
बरोबर. मग ताकद देणारा कोण आहे? परमेश्वर. आणि शरीराची ताकद संपली तर जे आजारी लोक असतात त्यांना विचारा त्याच्या अंगामध्ये काय ताकद असते. बसायला होत नाही, उठायला होत नाही, चालायला होत नाही, सर्व प्रकारचं समस्या, दुःख, आपत्ती, निराशा येतात. जेव्हा संकट येतात तेव्हा कोण मनुष्य तुमच्या जोडीला नसतो. आम्ही शिकले पाप, पुण्य, पवित्रता सगळं शिकलो आणि हे शिकून आता पुढे जो मार्ग आहे ते तुम्हाला शिकवत आहे. कारण लास्ट आपला येशू ख्रिस्त अल्फा ओमेगा पहिला आणि शेवट तोच. त्याच्याशिवाय आपल्या शरीरातल्या कोणत्याच गोष्टी मजबुती बनू शकत नाही. चांगलं करा, करत राहा, फायदा हेच लास्ट जीवन आहे, शून्य. तरी पण ज्या राष्ट्राविरुद्ध मी बोललो ते आपली दुष्टता असं ते माझ्या मनात असा विचार होत आहे मी नष्ट करणार आहे. आपण जर परिवर्तन करत असलो की आपलं जीवन बदलत असेल तर आपण नष्ट होणार. हल्ली माणूस आहे ना, किती कमावा, किती जमा करा, काय नाही, शून्य आकारामध्ये लाईफ शून्य आहे. आणि ह्याच्यामध्ये आपलं भविष्य मात्र शून्य आकारामध्ये प्रवास करत आहे. एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची ते लागवड करून काय सांगते, हे स्थापित असे मी एकदा बोलतो. आता आपल्या जीवनामध्ये देवाने शिकवलेल्या नियमाचा वापर आपल्याला कसा करतो. आता तुमची घडण मी समजा करतो ना, तुम्ही माझं जर ऐकलं नाही तर तुमची घडण नाही, जे घडले नाही त्याचं ऐकलं तर तुमचं नुकसान होईल. तसंच ते नुकसान कुठून सुरुवात होते, जिथे देवाचा शब्द काही नसते तेव्हा. आता आपल्या जीवनामध्ये बघा, देवाचे शब्द कानाधनात नाही. जगाच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे निंदा, नफरत, द्वेष आणि हेवा, हेच फक्त तुम्हाला ऐकायला मिळतं. तेव्हा कान बंद ठेवायचे. म्हणजे कानाने ऐकलेले असं समजू नका, तुमचे विचार दुसऱ्या ठिकाणी ठेवा. हे तुम्हाला नुकसानात टाकणारे येते. बस याचा वापर तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यातूनच तुमचं भविष्य वाढवायचं. माझ्या दृष्टीने जी वाईट आता देवाच्या नियमाविरुद्ध तुम्ही वागतात तर ते काय सांगतात, तुम्ही माझं वचन पाळलं नाही. मग आता आपण देवाचं वचन पाळलं नाही, देवाच्या वचनाचं पालन केलं नाही तर देवाचा क्रोध आपल्या पाठीशी होते. त्याचे मी काय करेन, त्याविषयी मला अनुताप होईल. आता आपण विचार करूया, देवाच्या उचित आपण चालत असेल तर आपल्याला फार दृष्टी होईल. पण देवाच्या नियमानुसार चालत तर आपण त्या प्रमाणात आनंद, शांती आणि सावधानी वरदानाचं वाढवायचं. जेवढं चांगलं मिळेल तेवढा आपल्या भविष्यात शांतीचा आत्मा. तुम्हाला शांती हे मिळवण्याचं काम करायचं आणि जर ही शांती आपल्या जवळ नसेल तर आपलं भविष्य अशांतीमध्ये निर्माण होईल. जे निवासी लोक आहेत त्यांना तू जाऊन सांग. तर जर आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे ना, आपण ऐकलेलं आहे तर आपली घडण, आपली प्रगती होईल. पण आपण देवाच्या लोकांविरुद्ध किंवा देवाच्या नियमाविरुद्ध जर आपण उठले
तर देव आपल्याला त्या परिणामाने फार मोठ्या संकटात आणून सोडेल. तेव्हा ती दुःख जी आहे, ज्यांना आपण दुखवतो आणि त्यांची मन तोडतो, मग तेव्हाच तो आपल्याला दुखवतो, आपली मन तोडवण्याचं काम करतो. असं हे लिहून त्याला शिकवतो. मी जर कोणाचा वाईट केलं तर माझं पण कोणते वाईट केलं, कारण ते तसं. आता आपलं कोणी वाईट केलं तर देव त्यांना त्याचा फळ द्यायला सुरुवात, कारण आपण शाप नाही देणार तर देव त्यांना सांभाळेल हा प्रश्न असणार. आपण प्रार्थना करायची की प्रभू तुझं राज्य सर्वांना, कारण आपल्या सगळ्यांना देवाच्या राज्याची गरज आहे. आता किती लोक असे बसले ते पाठीचा काटा, पाठी अशी सगळी दुखत आहे, अंग दुखत आहे. म्हणजे आता विचार करा की आपल्या शरीरामध्ये किती कमजोर आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो, उत्साहित नाही, एक रोग आत्मा. यो आत्मा आपल्या शरीरामध्ये काय करते, त्रास देतो. तो आम्हाला रिटर्न आहे इकडे. आता किती लोकांचे डोळे दिसते उघडत नाही, डोळे मळलेल्यासारखे झाले. कारण सत्याकडे उतरणाऱ्या माणसाला त्याचं राज्य दिसत. देव तुमच्या सर्व गोष्टीची आचार विचार करत असतो आत्म्यातून. त्याला 23:24 आहे, तो सर्वांचा हृदय जाणतो. किती लोक आहे आपण हात खाली ठेवू, काय सांगायचं, राहू दे, हालेलुया. नंतर तुम्हाला ती झोप वाढायला सुरुवात होईल. म्हणून दिसता जागा हो आणि झोपेची वेळ. ही वेळ आहे सेवा आणि काम कार्य करायची. झोपायची जास्त वेळ सुरू झालं म्हणजे आपली झोप टाइम स्लीप मध्ये येते. अशा पद्धतीचं झोप नसते. दुष्टाचा आत्मा येतो, तो आपल्याला दुष्टाही मध्ये टाकायचं. पण आपल्यामध्ये देवाचं वचन आहे, दुष्टाही आत्मा निघून जातो ना, आपल्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो आणि आपण पवित्र आत्म्यामध्ये एक उत्साहित आणि आनंदाने यजमाय होतो. मग ते सामर्थ्य प्राप्त. जेवढा मनुष्य प्रार्थनेत धावे 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 तेवढा मनुष्य स्ट्रॉंग स्ट्रॉंग स्ट्रॉंग. मला की 3 अध्यायामध्ये जेव्हा आपण 1 पासून 6 पासून जर तुम्ही वाचलं तर 10 पर्यंत परमेश्वर बदलत नाही, माणसं सगळी बदलतात. आज जर तुम्हाला अनुभव घ्यायचा, जो मनुष्य दान धर्म कार्य करतो, पश्चाताप करतो, पापाची कबुली करतो, शरीर एकदम स्वच्छ ठेवतो, मन स्वच्छ करतो, अशा लोकांना परमेश्वराचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद प्राप्त. त्या बोईसरच्या वाडीमध्ये एवढं मोठं एवढं वादळ आलं, बरोबर ना एक आंबा पडला ना एक केळ पडला. वादळाच्या अगोदर केळी पडलेल्या त्या होत्या, पण एवढं वादळ आलं तरी एक सुद्धा केळ नाही पडली, एक सुद्धा आंबा खाली पडला. घराची बदली देवाची वाडी. देव जर जोडीला आहे ना, चांगल्या दृष्टीने तुम्ही काहीतरी करत आहे, तिथे पवित्र आत्मा हमेशा आहे. जो आज्ञा नियम पाळत असेल तर येशू बोललेला आहे, मी युगाच्या आतापर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर. जर देव आपल्या बरोबर आहे, आज्ञात आहे. आता इरम्याला काय सांगितलं आहे, पात्र बिघडलं नाही पाहिजे, मनुष्य बिघडला नाही पाहिजे. जर तुम्ही बिघडले तर मी दुसरं पात्र बनवेल. तुम्ही जर सेवा केली नाही, तुम्ही काम केलं नाही, तुम्ही कार्य केलं नाही तर देव सांगतो मी दुसऱ्या व्यक्तीला करते. तेव्हा तुमच्या प्रत्येकाला विचार करावा लागेल. कधी विचार माहितीये का, तेव्हा संकट आजार दुःख तेव्हा कोणाचंच नाही. मी नेहमी लोकांना शिकवतो. लहान प्रकरण 12-12चा विषय सुरू झाला. निवडल्या लोकांबाबतीत मी मोठ्या प्रमाणात संदेश देतो, कारण तुम्हाला देवाची सेवा करायची. 2 वचन मी पाठ करतो.
12-12 प्रत्येक कार्यकर्त्यांनी, आणि दुसरं आहे 15-1 मग तुम्ही तुमच्या स्वतःला सांभाळा. जर आपण हे नियम पाळले नाही, हे वचन पाळलं नाही, ह्या वचनाचा अनुभव घेतला नाही, तर परिणाम आपल्या सगळ्यांना तो ही वेळ आहे. लाखो लोकांतून आपली निवड केलेली आहे की तुझ्याद्वारे मी नवीन एक राष्ट्र बनवेन, तुझ्याद्वारे मी कार्य उभारेन, तुझ्याद्वारे एक सेवक पद मी तुला बनवून तुझं या जगात मी नाव घोषित करेन, प्रसिद्ध करून. देव कशाला निवडतो? लोक आपल्याला मान सन्मान किंमत कशाला देतात? हे आपण देवाच्या मार्गानुसार चालावं आणि देवाची इच्छा आपण आत्मपरीक्षण करावं. बघा काय सांगते, परमेश्वर म्हणतो मी तुमच्यावर अनर्थ योजत आहे. आता तुम्हाला काय वाटले, आपण प्रार्थना नाही केली, प्रार्थनेत सहभाग घेतले नाही, आधी नाही, काम आहे, धंदा आहे, सगळं असं नाही वाटत. पण तो काय सांगतो माहितीये, मी तुमच्यावर मी अनर्थ योजलेला, संकट योजून ठेवलेले आहेत. आपल्या पाठीशी संकट उत्पन्न होतात जेव्हा आपण देवाच्या राज्यात नाही म्हणून. आध्यात्मिक शिक्षण आहे हे पहिलं पाहिजे. हृदय 6 खूप पडलेल्या पिशवीचा किती प्रयत्न करा, काय आपल्या जीवनात धन पैसा वस्तू जमा केला तरी शेवटी शून्य. आता तुम्ही विचार करा, पाऊस अचानक आला, कोणाला सांगून आला? मी फोन करतो, उद्या येणार आहे असं कोणाला सांगितलं? नाही. मी इकडे मध्ये बसलेला होतो, मनन चिंतन करत होतो, अचानक बरं फोन केला मी बोईसरमध्ये. त्या दुकानाचं सामान यायचं होतं त्या दिवशी. तो बोलते एवढं वादळ पाणी एवढं जोरात सुरू झालंय, तुझ्या दादा फोन ठेव. मी तू गाडी उचलली ना, ताबडतोब धाव मारली दुकानामध्ये. त्याला सांगितलं चला आता हे पहिलं का. आणि खरोखर पोचलं नसतं तर आपल्या दुकानात सगळं सामान द्यायचं असतं. हालेलुया. देवाने जिथे लिकेज झालं, ते जिथे प्लास्टिक सामान होतं तिथेच पाणी उतरला गेलं, बाकी सगळ्या ठिकाणी देवाने योजनेनुसार सामान सांभाळलं. हालेलुया. असं आहे, विचार करणाऱ्या गोष्टी आहेत. कारण तिकडे आला तर इकडे येणारच. हालेलुया. आणि इकडे आम्ही सुरक्षित राहायला पटापट सामान घेतलं आणि नंतर हालेलुया. देव आहे तो सर्व काही सांभाळेल. त्यालाच माहिती. प्रेषित 21 सर्वांचा हृदय त्याला काय माहितीये, काय करायचं ना काय नाही ते त्याला माहिती. आपल्याला फक्त तो देवाच्या लोकांना सांगतो. आणि गेल्या रविवारी मी तुम्हाला सांगून ठेवलेलं, बरोबर, अचानक पाऊस येईल, बरोबर ना. तर काही लोकांनी मला फोन करून सांगितलं, ब्रदर तुम्ही रविवारी बोलले ना, आता पाणी असाला. अगदी परिस्थिती अशी आहे, कधी कधी आपल्याला ते समजत नाही. ती तुमची इच्छा नाही, ती त्याची इच्छा ना, माझी इच्छा नाही. आपल्याला शिकायचं आहे की आताचा काळ वचनाद्वारे आपल्याला मार्गदर्शन. म्हणजे जसं वचन मिळेल, जसं शिक्षण मिळेल, जसं नियम मिळेल, तसं आपलं भविष्य आशीर्वादित 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 आशीर्वादित. तुमच्या विरुद्ध ते मनसुबा योजित आहे. तुम्ही सगळे आपल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा. असे ते आपल्या चालीरीती सुधारावा. आता जर आपण सुधारले नाही तर आपलं भविष्य 0 पॉइंटवर येईल. आम्ही आपल्या मनसुबेप्रमाणे चालणार नाही. आम्ही सर्व आपले शिष्य करण्याच्या प्रयत्नाप्रमाणे असे ते आम्ही चालणार नाही. आपण आज तसंच चालत आहे, आपली मर्जी, आपली इच्छा, आपलं सगळं हट्टीपणा आपण वापरत आहे. पण परमेश्वराच्या नियमापलीकडे हट्टीपणा नाही. तुमच्या सगळ्यांना हा संदेश आहे, मला पण तो संदेश आहे.
आपण हट्टीपणाने नाही काम करू शकत. जास्त परमेश्वर म्हणतो राष्ट्रांमध्ये राष्ट्रांमध्ये चौकशी करून पहा. अशा गोष्टी कोणी कधी ऐकल्यात का? इस्रायलच्या कुमारीने. माणसं अति पापामध्ये वाढत चालली. त्याने तो संदेश आज आपल्यासाठी ठेवला. आपण अनेक लोक पापात वाढत चालत पण परमेश्वराच्या राज्यात वाढत चालले नाही. तर परमेश्वर आपल्या सगळ्यांना एक संदेश देतो. एकदा मनुष्य पापात वाढायला लागला तो पवित्रतामध्ये चालत नाही, कारण त्याला पवित्रता समजत नाही. मी आम्हाला विसरत नाही ना कोण्या माणसाला विसरत, तुम्ही देवाला विसरत. आणि शब्द तुम्हाला ना मला हा दिलाय की माझी लोक मला विसरले. आता तुमची संगत आहे, मैत्री आहे, सगळ्यांची बरोबर आहे, किंवा फोनवर आपले कॉन्टॅक्ट होतात, सगळे एकमेक असं काही ना काही जोडलेलं असतं. आणि मग आपण देवापासून कम्प्लिटली दूर होतात. पण देव काय सांगतो, मी मला सोडलं. म्हणजे आम्ही देवाला सोडायचं नाही. परिस्थिती तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अति मोठी संकट, दुःख, आपत्ती निर्माण होणारी आहे. एकदा संकट पाठीशी आली तर नानकट खायला नाही मिळालं, दुःखाचा भार खायला मिळेल. आणि संकट कुठून येतात? जेव्हा आम्ही देवाच्या नियमाविरुद्ध जीवन जगतो तेव्हा सैतान आपल्या शरीरात प्रवास करतो, तेव्हा आपले आचार विचारापासून शरीरावर पूर्ण मनाने तो कब्जा करतो आणि आपलं शरीर नष्ट होतं. त्यामुळे देवाचे क्रोध पटकन केले जातात. जाऊ दे, जुदासने काय केलं तेव्हा येशू ख्रिस्ताने जुदासला का सोडलं? जेव्हा तुम्ही देवाच्या नियमाविरुद्ध जातील आणि वागतील तेव्हा देवाचे क्रोध तुमच्यावर येईल आणि देव तुम्हाला बघणार सुद्धा. तेव्हा सैतान तुम्हाला पकडेल आणि सैतान तुमचा नाश करायला सुरुवात करेल. आपलं भविष्य आपल्याला जोडायचं. आम्ही कुठे आहोत आणि आम्ही काय करत आहे हे आपल्याला शिकायचं आहे. की मी देवाबरोबर आहे की ह्या शरीराच्याच बरोबर आहे, दुष्टाच्या बरोबर आहे. येणारा जाणारा आपले डोके हलवी. अनेक लोक असंच करतात. ही शास्त्राचा अनुभव मिळले. मी कधी कधी विचार करतो, कंपनीत कामाला आल्यानंतर बरोबर टायमाला लोक येतात. ते लोक सांगितलं आम्हाला शिकवतात असं नाही. मी सांगत लेवीने बायबलच्या नियमानुसार लेवीची 2 मुलं मेली. वेळेचा वापर केला नाही आणि मोशेला बोलवलं, सांगितलं की हरोनला पण बोल, तुझा भाऊ भलत्या टायमाला प्रार्थनेत उतरतो, ते पण सांगितले. म्हणजे हे शास्त्राचं शिक्षण आपल्या मर्जीचं नाही, ते त्याची इच्छेचं. आणि या पृथ्वीमध्ये जीवन जगायचं ते आपली इच्छा नाही तर त्याची इच्छा. त्याला योग्य वाटेल ते करायचं. आपलं मन त्याच्या हातात आहे, तेव्हा तो त्याच्या इच्छेनुसार आपला मन आणि शरीर वापरतो. 3:22 प्रमाणे येशू ख्रिस्ताला तसंच केलं. तेव्हा येशू ख्रिस्त परमेश्वराच्या आज्ञा नियमानुसार चालू. जेव्हा तुमच्या पाठीशी संकट येतील तेव्हा तू बोलते मी तोंड बघणार पण नाही तुम्हाला.
म्हणजे तुम्ही देवाच्या विरुद्ध कशाला चालता? हालेलुया. जेव्हा एक आत्मा येतो दुसऱ्या पास्टराच्या ब्रदरांच्या याच्या, अरे कोणा मागे जा, तुम्हाला मी एकच सल्ला देतो आणि शिकवून देतो, पण देवाला सोडू नका. हे तुमच्या जोडीला ठेवा. माणूस माणसाच्या मागे लागतो तेव्हा तो माणूस शिकत असतो. आज त्या बाईची काय कंडिशन झाली, बरोबर ना? विचार करा, तो इथे एवढा सेवा चांगलं काम करणार, कोणाच ऐकलं? तिला माहितीये काय त्याच्यामध्ये काय परिणाम झालेले आहे, बरोबर? त्याच्या जखमीत काय परिणाम झाले तिने बघितलेलं, तिने नंतर सांगितलं ते नापायचं. म्हणून मी सावध करतो लोकांना, तुम्हाला देवाने निवडले ना तर देवाचा हात सोडू नका. मी बोला ना, तुम्हाला माझ्याविषयी कार्यकर्त्याविषयी सोडून द्या, त्यांच्या पाठी नका लागू. कारण देवाने इव्हान 6:44 तुम्हाला देवाने बोलवले ना, हे वचन घ्या, शास्त्र घ्या, यांच्या मागे लागू म्हणा, मागे लागू नका. नाही तर जीवन कसं आहे ना, त्या बाईला विचारा तिच्या नवऱ्याचं कंडिशन काय आला नाही. एकदा सैतानाचा हात पाठीशी लागला ना तर देवाने तोंड फिरवलं तर परत तोंड तुमच्याकडे लक्ष नाही देणार. हे खेळ नाहीये. म्हणून मी बोला, सगळ्यांना एकच बोलतो, प्रार्थनेला या, प्रार्थनेत बसा, प्रार्थनेला या. तुम्हाला वाटते तसं, देव काय आपल्याला पाप करायला त्या पृथ्वीवर पाठवलं नाहीये, त्याच्याद्वारे काहीतरी चांगलं करावं, मध्ये 5-16 ते असं. आम्ही कशाला धावतात, फुटले भागले असतील तरी, कधी जेवतो कधी जेवत नाही. असा 5 मिनिटं कधी कधी असा आराममध्ये बसायला अशी पण वेळ येते. जो एकदा रात्री सकाळी उठला मग रात्री झोपेपर्यंत त्याचं कंडिशन माझं तेच 12-1 वाजेपर्यंत झोप. इतकं मी झिजतोय, त्या ज्या येशूने माझ्यासाठी एवढं झिजलंय, बापासाठी त्यांनी एवढा मार खाल्लाय, तर आता मला माझ्या शरीरावर या जखमा. देवाला तेच सांगतो, मी पाप केलं तर तुझं मन तोडले ना, आता मला तुझं मन तोडण्यासाठी माझं मन तुटलं, मला हे काम करायचं. आणि हेच मी लोकांना शिकवतो. हे शास्त्र आहे, हे शिकव, हे शिक्षण. प्रत्येकी शिक्षणावर अवलंबून आहे. रात्र साठी झोप नसते आपल्याला, बसायला उठायला नाही का. आम्हाला तर पाण्याचा ठिकाणा नाही, खाण्याचा ठिकाणा नाही, सगळ्या गोष्टी स्वतःहून कराव्या. इकडे असलं घरी तर टेन्शन नाही, पण बाहेर गेल्यानंतर सगळं आपल्यालाच मिळतं. झाडू पासून भांडी घासण्यापासून सगळी कामं बाहेर करावी. तरी मी प्रार्थना, दान धर्म ही सेवेत असतो. त्याच्या कामासाठी मी भीत नाही, लाजत नाही, कापत नाही. फक्त देवाचं राज्य न झालं त्यावर्षी भीती न कापतो. कारण प्रभू आजचा दिवस माझा प्रार्थनेत नाही, या जागतिक गोष्टीमध्ये, पण जागतिक गोष्टीमध्ये सेवेमध्ये. तिकडे पण जाऊन मी सुवार्ता सांगत असते, बसत नाही. कोणाला बोलतोय तर त्याने मला फक्त काय बोलू दे, मग मी त्याला सुवार्ता सांगतो. मग त्याच्यामध्ये माझी वेळ. बाकी असं नाही की तुम्हाला वाटलं की जगात जातो की सक्तीला, असं नाही. आध्यात्मिक जीवनाचं कार्य. तेव्हा ते म्हणाले, चला आपण इर्म्या विरुद्ध मनसुबा करू, कारण बघा आता तसेच आहेत अनेक लोक आमच्या आरोप, मग ते पण त्याचं ऐकतात आणि ते पण बाजूला. आणि हे शास्त्रात असं लिहिलेलं आहे. आम्ही पाहूया सोडून डायरेक्टली असंच लोकांना सांगतो. कारण इर्म्या विरोध त्यांनी तसे कट रचले. आता तुम्ही प्रार्थनेत आहेत ना, तर तुमच्या विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध कट रचणार, तेव्हा ते सावध राहायचं. हा सैतानी आत्मा आहे. आम्ही इतके वर्षी कार्य केलं तर आम्हाला केवढ्या लोकांनी बळकावलेलं होतं. हा करतो, तुमचं काम तुम्ही करा, जेवू नका. जेवणाचा वास आहे तो घे, जेवू नका. भूक लागेल तेव्हा जेव. ओके, तसं आहे. त्यासाठी तू माझ्याकडे लक्ष दे. आपण देवाला सांगायचं, हे झगडतात, हे तूच बघ याला,
मी नाही बघणार, मी शाप नाही देणार, तुलाच बघायचं आहे. त्यांच्यासाठी मी मध्यस्थी करण्यासाठी मी उभा आहे. याचे स्मरण कर. विचार कर, इरम्याने किती शाप घातलेले. देवाला सांगते याचं असं कर, त्याचं कसं कर. आम्ही तसे शाप दिले. देवाच्या लोकांच्या तोंडातला शब्द निघाला तो निघाला. प्रकाश होतो प्रकाश आहे, अंधकार आहे तो अंधकारच. कारण जो शब्द निघते ते देवाचे शब्द आहे. हा वरदान मला नाही, मला पण वरदान तसेच शाप आणि शब्द. सगळ्यांना प्रत्येकाने एक एक दान आहे, पण त्या दानाचा वापर गैर नाही करत. आपण काय बघतो, पेत्राच्या दुसऱ्या पद्धतीने नाव कोणाचा नाश हो. पेत्राचं गीत मला देवाने दिलं, माझे 4 ते 10 वर्ष. म्हणून आपण काय करतो, लोकांचं चांगलं बघतो, लोकांना चांगलं निंदा करा, द्वेष करा, हिंवा करा, मी माफी आहे एवढंच. कारण रोमकरस निंदा नीतिमान कोणी सगळे सारखे दोष न करतात, निंदा करतात. म्हणजे आपण हर गोष्टी शिकायचं. इरम्या सांगतो, या लोकांनी मला खड्डा खणलेला आहे, मला खड्डा म्हणून ठेवलेला आहे. स्वतःचे 7-15 प्रमाणे ते स्वतः खड्ड्यात पडतात. इरम्या कोणत्या भाषाने त्यांच्यावर अटॅक करत आपण चिंतामणी शिकतो. कारण जेव्हा जे लोक आहेत, मी माणसाला सांगते त्याची निंदा करायला बसतील, त्याचा द्वेष करायला बसतील, पण आमचा आवाज देवापर्यंत पोहोचेल. तुमचं तिकडे काही चालणार. आणि देवाच्या लोका विरोध केल्यानंतर ती खास आपल्या स्वतःला घडावी लागते. ही कसं तसे नियम आहे. म्हणून देवाच्या लोकांच्या विरोध जायचं नाही. प्राथमिक कार्यकर्ते सेवा करणारे विरोध जायचं नाही. कारण यांच्या विरोध केल्यावर फार कठीण परिस्थितीतून प्रवास करावा लागेल. कोणता मनुष्य भविष्यात आत्मिक शिक्षणाप्रमाणे चालत आहे, त्याच्यावर किती संकट आणि आपत्ती दुःख जर आणले काय होणार. परमेश्वराने आदामाला बनवलं, उत्पत्ती 1 पृथ्वीचा पहिला पुरुष. कारण देवासारखं बनवलं, पण लुसिफरने सापाच्या द्वारे त्याला फसवलं. त्याला सांगितलेलं होतं, ज्या दिवशी तू एक फळ खाशील तू फास करशील, म्हणून त्याला 7 दिवस पापाचं वेतन मरण आहे. पण शेवटी तो मेला नाही, कारण देवाने त्याला पहिला बनवलेला आहे. तो मारला तर पुढची प्रजा बनतो. आणि देवाने तो शाप त्याचा आलेला रिटर्न केला की नाही, भाव द्याला. तो देवाला सांगतो तू दिलेली स्त्री. देवावर पण त्याने आरोप केले, पण देव प्रेमळ होता, दयाशील होता, सावधी मुलांना सांभाळ. मग त्याला मुलगा झाला. आपल्या जीवनामध्ये तेव्हा परमेश्वराची प्रार्थना तेव्हा प्रार्थनेमध्ये लोकांना प्रार्थनामध्ये का वाढवलं,
की प्रार्थनेत पाप नाही, प्रार्थनेत परमेश्वर उपस्थिती. म्हणून मी बोलवतो लोकांना प्रार्थनेला आहे. तिथून प्रार्थना कुठून सुरुवात झाली तर ती आज तुमच्या आणि माझ्यामध्ये आपण पण कदाचित त्याच वंशातले असतील म्हणून आपल्याला देवानी प्रार्थनेचं वातावरण दिलं गेलं. समजलं? या शेताच्या वंशातून दिलं गेलं म्हणून आपलं जीवन देवपित्याशी जोडलेलं पाहिजे. पाप, पश्चाताप, पवित्रता हे स्वच्छ करा. हे आपल्या जीवनात कोणा काय सांगितलं त्याला देव म्हणजे जा तुम्ही मला सांगितलं. काही कोणाचा विषय का बोलत असेल गप्पा आत्मपरीक्षण करू नका. देवा बाबासाठी मग देवाची इच्छेने जीवन जगा आणि त्याच्याच इच्छेप्रमाणे चालायचा प्रयत्न करा. देव आपल्याला संकटात आपल्याला सहाय्य करील, मदत करील. येणाऱ्या संकटामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून परमेश्वर आपल्याचं वेगळं असलं तर आपलं जीवन शुरू नाम रचनेला काय करतं त्याला करून मान आहे अगदीच त्यांना सांभाळणं. आपण छोटीशी प्रार्थना करूया. सुंदर दिवसावर तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणारे प्रत्येकाला सहाय्य सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे त्यांचं जीवन आशीर्वाद त्यांच्या कुटुंबाला सहाय्य सर्व परमेश्वरची सेवा करणारे त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याकडे आपल्या इच्छा परमेश्वर पूर्ण करा. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया.